हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. पहा, इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉईंट्स GDEF आर कॉन्सायक्लिक पॉईंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. आपल्याला काय सर्कल दिलेलं आहे आणि या सर्कलचा काय आहे, C हा सेंटर आहे आणि याच्यावरती GDEF हे पॉईंट्स आहेत. त्यानंतर काय दिले आपल्याला, अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल ECF म्हणजे हा जो सेंट्रल अँगल आहे, हा सेंट्रल अँगल याचं मेजर दिलेलं आहे 70 डिग्री. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क DGF ही जी आर्क आहे इथून DGF या आर्कचं मेजर किती दिलेलं आहे आपल्याला, ही एवढी आर्क इथून इथंपर्यंत याचं मेजर दिलेलं आहे 200 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क डी. आता ह्या आर्क डीचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर मेजर ऑफ आर्क DEF ह्या आर्कचं सुद्धा मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा, सॉल्व करू आपण. एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पहा आपल्याला. आता आपल्याला सेंट्रल अँगल ECF हा काय सेंट्रल अँगल आहे, हा दिलेला आहे आपल्याला किती आहे 70 डिग्री. त्यामुळं या सेंट्रल अँगलमुळं काय झालेलं आहे, ही मायनर आर्क आणि ही एवढी काय मेजर आर्क तयार झालेली आहे. आणि ह्या मायनर आर्कचं जे मेजर असतं ती किती असतं, सेंट्रल अँगल एवढं असतं. म्हणजेच ही जी आर्क EF आहे, ह्या आर्कचं मेजर किती असणार आहे, 70 डिग्री असणार आहे. जेव्हा आपण पहा, मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल ECF. या आर्कचं जे मेजर असणार आहे ते किती असणार आहे, मेजर ऑफ अँगल ECF एवढं असणार आहे. रिझन काय येईल, डेफिनेशन ऑफ मायनर आर्क. डेफिनेशन ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजर हे केवढं असतं, सेंट्रल अँगल एवढं असतं. देअरफॉर मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू ह्या अँगल ECFचं मेजर किती आहे, 70 डिग्री. आता आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, मेजर ऑफ आर्क DE आपल्याला फाइंड करायचं आहे. DEचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे मेजर आपल्याला मिळालं, आर्क EFचं मेजर किती आलं, 70 डिग्री मिळालं आणि आपल्याला हे DGF हे एवढं या आर्कचं मेजर दिलेलं आहे 200 डिग्री. मग आपण DEचं मेजर काढू शकतो, कारण या सर्कलचं मेजर किती असणार आहे, 360 डिग्री असणार आहे टोटल. मग त्यावरून आपण DEचं मेजर काढू शकतो. पहा आपण कसं लिहू, म्हणजेच आपण काय लिहू, आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल्स टू 360 डिग्री. लिहून घेऊ आपण. मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 360 डिग्री. रिझन काय येईल, मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. रिझन लिहू आपण, मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. मग आपल्याला मेजर ऑफ आर्क EF किती मिळालं, 70 डिग्री. लिहून घेऊ आपण 70 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क D आपल्याला फाइंड करायचं आहे. मेजर ऑफ आर्क D प्लस मेजर ऑफ आर्क DGF आपल्याला दिलेलं आहे. मेजर ऑफ आर्क DGF किती दिलेलं आहे पहा आपल्याला, 200 डिग्री इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता 70 डिग्री प्लस 200 डिग्री किती येईल, 70 डिग्री प्लस 200 डिग्री 270 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता काय करू आपण, हे 270 त्या साईडला घेऊ. इथे साईन काय याचं, प्लस, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल्स टू 360 डिग्री मायनस 270 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल्स टू 360 मायनस 270 किती येईल पहा, 0 तून 0 गेले 0,
16मधून 7 गेले 9 राहतील, म्हणजेच किती मिळेल आपल्याला 90 डिग्री मिळेल. मेजर ऑफ आर्क डी किती मिळालं आपल्याला 90 डिग्री मिळालं. हे आपल्याला काय मिळालं फर्स्ट आन्सर मिळालं. आपण याला 1 नंबर देऊ. त्यानंतर काय विचारलेलं आहे पहा आपल्याला मेजर ऑफ आर्क DEF. आता काय विचारलं आहे आपल्याला हे DEF या आर्कचं मेजर विचारलेलं आहे. आपल्याला हे 70 डिग्री मिळालेलं आहे. त्याचबरोबर आर्क DEचं मेजर पण मिळालेलं आहे. मग आर्क DEF म्हणजेच काय म्हणू शकतो आपण मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DEF. त्यावरून आपण काय काढू शकतो DEF काढू शकतो. लिहून घेऊ आपण. पहा मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. पहा फिगरमध्ये मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DEF. मेजर ऑफ आर्क DEF. आता आर्क मेजर ऑफ आर्क डी किती मिळालं आपल्याला 90 डिग्री. 90 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क EF किती मिळालं आपल्याला 70 डिग्री इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DEF. Therefore, measure of arc DEF is equals to हे आपण या साईडला घेतलं 90 प्लस 70 किती येईल पहा 160 डिग्री येईल यांची ॲडिशन केल्यावर. म्हणजेच आपल्याला मेजर ऑफ आर्क DEF किती मिळालं 160 डिग्री. हे आपल्याला फाइंड करायचं होतं. याला आपण देऊ 2 नंबर. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. तुम्ही इथे गिवन सुद्धा काय करू शकता लिहू शकता तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. सेकंड क्वेश्चन पहा इन द ॲडजॉइनिंग फिगर ट्रँगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. हा आपल्याला फिगर दिलेला आहे. या फिगरमध्ये QRS हा जो ट्रँगल आहे हा काय इक्विलॅटरल ट्रँगल आहे. म्हणजे याच्या तिन्ही साईड्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा आर्क RS ही आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR ह्या ज्या 3 आर्क्स आहेत ह्या कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याचबरोबर मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल्स टू 240 डिग्री. QRS ही जी आर्क आहे ह्या आर्कचं मेजर 240 डिग्री आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा कसं सॉल्व करता येईल एक्झाम्पल. आता आपल्याला काय दिलेलं आहे हा जो ट्रँगल आहे हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. लिहून घेऊ आपण. ट्रँगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन काय येईल गिवन. आता इक्विलॅटरल आहे म्हणजेच ह्या तिन्ही साईड्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणून काय लिहू आपण देअरफॉर सेग RS कॉन्ग्रुएंट सेग QS कॉन्ग्रुएंट सेग QR. आपण इथे ज्या क्रमाने दिलेलं आहे त्याच क्रमाने लिहून घेतलेले आहेत. सेग RS कॉन्ग्रुएंट सेग QS कॉन्ग्रुएंट सेग QR. रिझन काय येईल साइड्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगलच्या साइड्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. साइड्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. आता हे जे ह्या ज्या साइड्स आहेत त्या काय आहेत या सर्कलच्या क्वाड्स पण आहेत. म्हणजेच ह्या क्वाड्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. लिहून घेऊ आपण. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण म्हणजेच क्वाड RS कॉन्ग्रुएंट क्वाड QS कॉन्ग्रुएंट क्वाड QR. कारण या साइड्स म्हणजे काय सर्कलच्या क्वाड्स पण आहेत. आता क्वाड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क्स असणार आहेत त्यासुद्धा काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आपल्याला थिरम माहीत आहे
करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क्स असणार आहेत त्यासुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. लिहू आपण करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords of a circle are congruent. मग आता आर एसच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड आर एसच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते आहे, आर्क आर एस, आर्क आर एस. कॉन्ग्रुएंट कॉर्ड क्यू एस, क्यू एसच्या करस्पॉन्डिंग कुठली आर्क आहे, आर्क क्यू एस, आर्क क्यू एस. कॉन्ग्रुएंट आता कॉर्ड क्यू आरच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते आहे, आर्क क्यू आर, आर्क क्यू आर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता सेकंड नंबर पहा, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, मेजर ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल्स टू 240 डिग्री. हे प्रूव्ह करायचं आहे. आता ह्या तिन्ही आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे यांचं मेजरसुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. पहा मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल्स टू काय, आपण एक्स कन्सिडर करू, एक्स. आता ह्या तिन्ही आर्क्सची जर आपण ॲडिशन केली, आर्क क्यू आर प्लस आर्क आर एस प्लस आर्क क्यू एस, तर काय एक सर्कल तयार होतं. आणि सर्कलचं मेजर किती असतं, 360 डिग्री. म्हणजे ह्या तिन्ही आर्कची ॲडिशन किती असणार आहे, 360 डिग्री. लिहून घेऊ आपण मेजर ऑफ आर्क आर एस प्लस मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल्स टू 360 डिग्री. रिझन काय येईल, मेजर ऑफ अ सर्कल इज, रिझन लिहू आपण इथे, मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. आता या तिन्ही आर्कचा आपण मेजर किती कन्सिडर केलेला आहे, एक्स. काय पहा, एक्स प्लस एक्स इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता एक्स प्लस एक्स किती, 3x इज इक्वल्स टू 360 डिग्री. हे तरी आपण या साईडला घेऊ. काय होईल, एक्स इज इक्वल्स टू 360 डिग्री. इथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल 3. भागवलो आपण, 3 1 जार 3, इथे 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 0 जार 0. Therefore x is equals to 120 डिग्री. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 120 डिग्री मिळाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मेजर ऑफ आर्क क्यू आर एस फाइंड करायचं आहे. मग आपण काय लिहू, मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यू आर एस. पहा मेजर ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण, मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यू आर किती आहे, एक्स म्हणजेच 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क आर एस किती आहे, एक्स म्हणजेच 120 डिग्री. तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच तिन्हीचं मेजर काय इक्वल आहे. आता 120 डिग्री प्लस 120 डिग्री किती होईल, 240 डिग्री. म्हणजेच आपल्याला मेजर ऑफ आर्क क्यू आर एस किती मिळालं, 240 डिग्री. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.